फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हाला आठवतं आहे लहानपणी आपल्या बुकमध्ये एक गोष्ट होती की डार्विनने एक सिद्धांत सिद्ध केला आहे की आपले पूर्वज माकड होते म्हणून. आता आपले पूर्वज माकड होते की नाही हे तर मला कन्फर्म नाही माहिती आहे. पण कधी-कधी आपली वृत्ती किंवा आपले कर्म असे असतात ना, की आपण स्वतःच सिद्ध करून दाखवतो की आपले पूर्वज माकड होते म्हणून. बघा, कोणी आपल्याला मूर्ख म्हटलं, बावळट म्हटलं, अशिक्षित म्हटलं किंवा काही आपल्यावर ब्लेम केले, तर खरंच आपण तसं होतो का हो? नाही ना. कारण यापूर्वीही मी तुम्हाला सांगितलं आहे, की माझ्या आत्म्याला आणि त्या परमात्म्याला माहिती आहे, की मी कसा आहे. त्याच्यामुळे मी कसा आहे किंवा मी चुकीचा नाही, हे मला कुणाला सिद्ध करून दाखवायची गरजच नाही आहे. किंवा जर माझ्यावर कोणी ब्लेम करत असेल, तर मला ही गोष्ट मनालाही लावून घ्यायची गरज नाही आहे. कारण माझ्या मनाला माहिती आहे की मी कसा आहे, चुकीचं आहे की बरोबर आहे, हो की नाही? आता तुम्ही मला सांगा, आंबा सगळ्यांना आवडतोच का? नाही ना. बरं, आंब्याचं जाऊ द्या, आंबा तर फळांचा राजाच आहे. पण बाकीची जी सगळी फळं आहे, ती सगळी फळं सगळ्यांना आवडताच असं नाही ना. काही फळं काही लोकांना आवडतात, काही लोकांना नाही आवडत. तसंच आपला स्वभावही काही लोकांना आवडतो, काही लोकांना नाही आवडत. पण माझं एक स्वतःचं अस्तित्व आहे, माझे एक स्वतःचे रूल्स आहे जगण्याचे. मी त्या पद्धतीने जगेल. मग ते सगळ्यांना आवडेलच असं नाही. पण दुसऱ्यांसाठी मी माझं अस्तित्व किंवा मी माझे रूल्स का चेंज करावे? प्रतिष्ठेसाठी आपण खोटं बोलून करूही शकतो हे सगळं. पण त्याने मनाला समाधान मिळेल का हो? नाही ना. आणि त्याचबरोबर ते चुकीचंही असू शकतं आणि मी जे वागतो आहे ते बरोबरच असतं. कारण ते माझ्या मनाला माहिती असतं आणि मन कधी खोटं बोलत नाही. जेव्हा आपण चुकीचं जे वागतो ना, तेव्हा मन स्वतःहून आपल्याला सांगत असतं की हे तू चुकीचं वागला म्हणून. मग मला कुणाला सिद्ध करून दाखवायची किंवा त्याच्यासाठी प्रतिष्ठेसाठी मला माझं स्वतःची नियम बदलायची गरजच नाही आहे. आता फळांचाच विषय निघाला आहे, तर मी अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला. फळ तुम्ही बघितलंय का हो? जेव्हा कच्चं असतं ना, तेव्हा बाहेरून खूप टणक असतं. पण आतली जी बी असते ना, ती खूप नाजूक असते. कैरी कधी कापली तुम्ही? कैरी कापताना कधी-कधी आपल्याकडून त्या कैरीची कोयसुद्धा कापल्या जाते. पण जसजसा कैरी पिकते, त्याचा आंबा तयार होतो किंवा दुसरंही फळ पिकतं, तेव्हा ते फळ बाहेरनं मऊ बनत जातं आणि आतली जी बी असते ती टणक बनत जाते. आणि ते बाहेरचं कवर किंवा जे बाहेरचं फळ म्हणजे काय माहिती आहे? आपलं शरीर आणि जी बी माहिती आहे, ते म्हणजे आपलं मन. मी हे उदाहरण का देते माहिती आहे? कारण की मी बरेच अशी वयस्कर लोकं बघितली आहे, की जशी ती म्हातारी होत जातात, तसं ते मनाने खूप हळवे बनत जातात. पण या उलट व्हायला पाहिजे आपल्या आयुष्यात. आणि ते हळवे बनतात ना, त्याच्यामुळे त्यांचा जगण्याचा उत्साह कमी-कमी होत जातो. आणि याच उलट जर आपण केलं, त्या फळाप्रमाणे जर वागत गेलो ना, तर त्या फळाप्रमाणे आपलं जे मन आहे, की जी बी आहे, ती आधी नाजूक असते. पण जसं आपण लाईफमध्ये संघर्ष करत जातो ना, तसतशी ती बी टणक होत जाते. ते मन एकदम कठोर बनत जातं, टणक बनत जातं, की किती प्रॉब्लेम्स येऊ दे, मी ते आघात सहन करायला तयार आहे. मग भले माझं किती वय झालेलं असो, बाहेरचं माझं शरीर किती नरम पडलेलं असो, कितीही मी म्हातारा झालेलो असो, तरीही मी स्ट्रॉंग असणार आहे. आणि तो स्ट्रॉंगनेस काय करतो माहिती आहे? तुम्ही कितीही वयस्कर झालेले असले ना, तरी तुम्हाला कायम उत्साही ठेवतो. कायम तुम्हाला 60मध्ये गेल्यानंतरसुद्धा 30शीसारखं तरुण ठेवतो. बाहेरनं नाही, पण आतून. आणि हे मी नाही सांगत आहे, हे गीतेमध्ये सांगितलेलं आहे आपल्याला, की त्या फळाप्रमाणे आपण असलो पाहिजे आणि त्या फळाच्या बीप्रमाणे आपलं मन असलं पाहिजे. आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल, तर विनोबा भावेंचं गीता प्रवचने हे पुस्तक ऐका. अध्याय 6व्यामध्ये ही गोष्ट सांगितली. जर तुमच्याकडे गीता प्रवचने नाही आहे, तर तुम्ही गीता वाचा, मराठी गीता समजून घ्या. त्याच्यामध्ये 6व्या अध्यायामध्ये हेच तुम्हाला समजून सांगितलं आहे, की जरी तुम्ही म्हातारे बनत असाल, तरी तुमचं मन अगदी तरुण राहिलं पाहिजे. आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटत असेल, तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. थँक यू सो मच.